रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादीबाबत एक मोठं विधान केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे असं सुनंदा पवार म्हणतायत। अत्यंत महत्त्वाची मोठी ही प्रतिक्रिया असल्याचं आता सध्या तरी दिसतंय। कालच अजित पवार आणि सुनित्रा पवार हे दिल्लीमधल्या शरद पवारांच्या निवासस्थानी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते। दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटं चर्चा देखील झाली आणि त्या अनुषंगानं बातम्यांना देखील सुरुवात झालेली होती की काही वेगळ्या राजकीय घडामोडी येत्या काळात पाहायला मिळू शकतात का। याच अनुषंगानं रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी एक राष्ट्रवादीबद्दल मोठं वक्तव्य केलंय। काय नेमकं त्या म्हणाल्यात आपण ते देखील पाहणार आहोत। कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं, ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, सुनंदा पवारांचं हे जे वक्तव्य आहे भुवया उंचावणारं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आता गेले काही दिवस सातत्यानं चर्चा सुरू आहेत। अजित पवार काल शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचले होते। तातडीनं बातम्या सुरू झाल्या, त्यातच आज पुन्हा एकदा ही बातमी समोर येताना दिसतेय। काही वेगळ्या घडामोडी काही दिवसात आपल्याला पाहायला मिळतील का? नक्कीच अतिशय महत्त्वाचं विधान आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं विधान आहे ते सुनंदा पवार यांनी केलेलं आहे। सुनंदा पवार यांची ओळख आपण पाहिलं तर रोहित पवार यांच्या त्या आई आहेत, त्याचबरोबर शरद पवार यांच्या सुनबाई आहेत आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानाचा अर्थ हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि त्याचबरोबर अजित पवार या दोन्ही पक्षांनी आता एकत्र यायला हवं अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। विखुरलेलं जे काही कुटुंब झालेलं आहे त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती स्वतः सुनंदा पवार यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसामध्ये दिल्लीमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर अदानी यांच्या घरी या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी झाल्या अशा पद्धतीच्या ज्या काही बातम्या येत होत्या, त्यानंतर सुनंदा पवार यांनी हे केलेलं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जाते आणि त्यामुळे आगामी काळामध्ये खरंच शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण सुनंदा पवार यांनी केलेलं हे वक्तव्य राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, कारण की अमोल असेच आपल्या सोबतच राहा। या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊच या। आपल्या सोबत सध्या पुन्हा एकदा महेश तपासे जोडले गेलेले आहेत। महेशजी, आपण सकाळीच या मुद्द्यावर बोललो होतो, बातमी काहीशी वेगळी होती, पण आता सुनंदा पवार ज्या रोहित पवारांच्या मातोश्री आहेत त्यांचं वक्तव्य येतंय की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या, जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काय हरकत आहे, दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि हे खूप मोठं विधान आहे, भुवया उंचावणार आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? जगाच्या पाठी कुठेही विखुरलेलं कुटुंब जर एकत्र येत असेल, ते ठाकरेंचं असो, गांधींचं असो, मुंडेंचं असो की पवारांचं असो, त्या गोष्टीला आपण स्वीकार केलंच पाहिजे। परंतु राजकीय भूमिका पवार साहेबांनी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी 2014 मध्येच निश्चित केलेली आहे। एकंदरीतच पवार साहेबांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते गांधी विचार नेहरू सरणीचे आहेत। त्यांना भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचे अनेक ऑप्शन 2014 पासून होते, ते स्वीकारले का? त्यांनी ते स्वीकारले नाही। 2019 मध्ये तो ऑप्शन होता, त्यांनी तो स्वीकारला का? तो स्वीकारला नाही। 2019 मध्ये शिवसेना फुटली, नंतर राष्ट्रवादीमध्ये फुटली। अजितदादा सगळ्या मंत्र्यांना घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरला पवार साहेबांकडे की साहेब आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही व्यवस्थित तुमच्या मार्गाने चालू। तरी देखील पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय स्वीकारला नाही। त्यांनी स्वतःची वेगळी अस्तित्व ठेवलं, पायाला भिंगऱ्या बांधून झंझावात उभा केला। महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला रोखायचं काम पवार साहेबांनी केलं। दुर्दैवाने विधानसभेत आम्हाला काही यश आलं नाही, परंतु ठीक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात। आता अजितदादा काल आले, अजितदादा काल पवार साहेबांना भेटले आणि ह्याच्या आधी अनेक वेळा भेटले, परंतु त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा झाली नाही असं स्वतः अजितदादांनी सांगितलं। नाही, पण महेशजी एक प्रश्न या निमित्तानं विचारावा वाटतोय की सुनंदा पवार असंही म्हणतायत कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे, विधानसभा निकालानंतर आता कदाचित या सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता पुढच्या नजीकच्या भविष्यात
काही वेगळी अनुकूल अशी समीकरणं, म्हणजे तुमच्या पक्षासाठी, अजित पवारांच्या पक्षासाठी काही अनुकूल समीकरणं बघायला मिळू शकतात का? आपण सुद्धा सातत्यानं कार्यकर्त्यांसोबत बोलत असता, आपल्यापर्यंत नेमकी कार्यकर्त्यांची काय चर्चा आहे? नाही, पहिली गोष्ट ज्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आमदारांना आणि जिल्ह्याच्या, तालुक्याच्या वरिष्ठ नेत्यांना सत्तेमध्ये जायचं होतं ते अजितदादासोबत मागच्या वर्षीच गेले. हा, त्याच्यामुळे आता जे राहिले ते काय सत्ते विना राहिलेले, आतापर्यंत ज्यांना कुठलीच सत्ता मिळाल्यानंतर असे कार्यकर्ते सध्या पवार साहेबांच्या सोबत आहेत आणि फार ते आनंदित आहेत. काल अजितदादा गेल्यानंतर मला वाटतं रोहित पवार देखील त्याच दिल्लीच्या कार्यक्रमाला होते, मी त्या ठिकाणी होतो. हा. रोहित पवारांचा आपण इंटरव्ह्यू आपल्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी कव्हर केला हा, हा. आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही विधानसभेसाठी म्हणजे आता सरकार स्थापन झाल्यानंतर 2-4 महिने वाटचाल बघू आणि त्याच्यानंतर आमची भूमिका जी आहे संघर्षाची ती कायम ठेवू. बर, ठीक आहे. महेशजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या अमोल मिटकरी सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अमोलजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. सुनंदा पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि ज्यामुळे खरं तर भुवया उंचावताना दिसत आहेत. एकत्र यावं दोन्ही राष्ट्रवादींनी, ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं त्या म्हणतायत. आपली पहिली प्रतिक्रिया. त्या काकींना मला विचारायचं आहे, कार्यकर्त्यांची भावना तुम्ही बोलून दाखवली काकी, पण तुमच्या मुलाची भावना आहे का हे दोघं एकत्र बसले पाहिजे? तुमच्या मुलाला विचारा, त्या जितेंद्र आव्हाडला विचारा, त्या अमोल कोल्हेला विचारा, त्या संजय राऊतांना विचारा. हे 3-4 लोक जे फणा काढून बसले त्यांना वाटतं का आता तुमच्या अगोदर, माझ्या अगोदर कोणीतरी प्रवक्ते त्यांच्या गटाचे बोलत होते? अरे त्यांना म्हणा, शहाण्यांनो, 1.5 वर्षापूर्वी अजितदादांनी षण्मुखानंदमध्ये जे भाषण केलं त्यावेळी स्पष्ट सांगितलं, म्हटलं होतं, विनंती केली होती पक्षश्रेष्ठींना की मला नकोय विरोधी पक्षाची भूमिका, मला संघटनेची जबाबदारी द्या. त्यावेळेस नाही रे, वाटलं तुम्हाला एकत्र यावं. आता सगळ्या गोष्टी भट्टीतून तावून सलाखून निघाल्यानंतर आम्ही काय जुने भुललो का? जॅकेटच्या, गुलाबी जॅकेटच्या खालचा काळा गद्दारीचा डाग हा शब्द अमोल कोल्हेंचा आहे. लोकसभेच्या वेळेस त्यांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्यानंतर काय दात खिळत हसत होते काही दुर्योधन दुःशासन त्या पक्षातले. हे आम्हाला कळत नाही. आता तुम्ही सगळी सत्ता आली, आता तुम्हाला वाटत असेल की त्या रोहित पवारला सुद्धा राज्यमंत्रीपद भेटावं म्हणून तुम्ही वक्तव्य करताय. ती कार्यकर्त्याची भावना आहेच, त्याबद्दल दुमत नाही. तुतारीचे कार्यकर्त्याची असेल, आमचे कार्यकर्त्याची असेल, पण याच वेळेस तुम्ही फक्त तुमच्या मुलाला विचारा तुझी काय भूमिका आहे, त्याची भूमिका सांग, पवारची काय. अमोलजी, आपण असंच याच बद्दल बोलूच या. आपल्या सोबत सध्या विद्याताई चव्हाण देखील आहेत, त्यांची प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया. विद्याताई, सुनंदा पवारांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, मी आता खुलासा केला त्याच्यावर. त्यांनी सांगितलंय की कुटुंब मिळून आम्ही सगळेजण एकत्र आहोत, असं त्यांची भूमिका आहे. राजकीय भूमिका काही घेतलेली नाहीये. त्यामुळे काहीतरी मला असं वाटतं उगाच रोहित दादांच्या वरती काहीतरी बोलायचं आणि ते असं बोलले आणि अमोल कोल्हे असं बोलले. ते कोळसा उघडला तेवढा काळाच आहे. आम्ही काही कुठे भाजप बरोबर किंवा कोण आपले नरेंद्र मोदींबरोबर आमची जायची काही इच्छा नाहीये. ज्यांनी गुडघे टेकले असतील त्यांनी टेकावं. त्यामुळे असं सुनंदा ताई काय बोलल्या किंवा त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढला जात असेल तर नाही, चुकीचा अर्थ काढायचा विषय नाही. त्यांची प्रतिक्रिया आहे आमच्याकडे. पुन्हा एकदा पाहिजे तर ऐकवतो मी तुम्हाला ही प्रतिक्रिया. पण त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आपण सुद्धा कार्यकर्त्यांसोबत सतत बोलत असता, आपल्यापर्यंत काय नेमकी भावना आली आहे कार्यकर्त्यांची? नाही, आमच्याकडे अजून काही कार्यकर्त्यांनी अशा भावना वगैरे व्यक्त केलेल्या नाहीयेत. आणि निवडणुकांमध्ये सगळ्यांनीच एकमेकांवरती चिखलफेक केलेली आहे. त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत तसे आमच्याकडे पण आहेत. आणि आता ते जे काय करायचंय ते आपण ईव्हीएम वर स्वार झालेलं सरकार आहे. त्यामुळे एवढं काय त्याच्यामध्ये वाटायला नको की आपण अगदी जिंकून आलेलो आहोत आणि आपण शपथविधी घेतलाय आणि मुख्यमंत्री झाले, काही उपमुख्यमंत्री झाले. तर त्यामुळे जनतेमध्ये राग आहे आणि तो राग बाहेर येईल हळूहळू. नाही, मग म्हणजे विद्याताई, जी भूमिका आता सुनंदा पवारांनी मांडली ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका आहे का नाही? निश्चितच अधिकृत भूमिका अजून कुठलीच नाहीये. काय ते पवार साहेब निर्णय घेतील, जयंत पाटील अध्यक्ष आहेत ते घेतील आणि नंतर काय ठरवतील. परंतु तुर्तास तरी फक्त
शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळे लोक आले आहेत आणि तिथून हे सगळी वावटं निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. बर आता वाढदिवसाचे शुभचिंतन द्यायला जर काय कोणी आले तर त्यांना काही कोणी रोखू शकत नाहीये. तर त्यातनं असा अर्थ काही काढायचा नाहीये की बाबा अजितदादा आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत, बर. असा अर्थ चुकीचा काढण्यात काही अर्थ नाही, नाही. पण मग विद्याताई नजीकच्या भविष्यात अशी काही शक्यता असू पण शकत नाही का? परिस्थिती अनुकूल असणार नाही का? काय नेमकं वाटतं त्याबद्दल? नाही, मी सांगितलं ना, वरिष्ठ नेते बसून काय ते निर्णय घेतील. आम्ही आता काय सांगणार आहे त्याच्याबाबत. ठीक आहे. अमोलजी, आपली या सगळ्या संदर्भातली आता प्रतिक्रिया. अहो, विद्याताईंचं एक 5वं नाव जोडतो मी, जे 4 लोकांना नको होतं त्यातलं एक 5वं नाव म्हणजे विद्याताई. आणि आजची जी डिबेट आमची झालेली आहे ना, हे तुम्ही कायम ठेवा 2-3 दिवस. बर उद्या चालून सत्ता सरकारमध्ये जर तुतारी गट आला तर माझी विनंती राहील, विद्याताईंना पण बोलवा आणि मला पण बोलवा. कारण हा पक्ष एकत्र येऊच नाही याकरता जे कुभांड आणि कटकारस्थान करणारी लोक होती त्यातली ही काही नावं आहेत. त्याच्यामुळे आता कशाला कोळशे उघडायला लावता? बरंच काही आहे. मला सांगा, अमित शहा भेटले ते चाललं, अदानी भेटले तेही चाललं, आणि अजितदादा भेटले तर ते वेळेवर आले. अहो, तुमची सोयीनुसार भूमिका असते. 2014ला तुम्हाला भाजपसोबत जायचं होतं, 2019ला जायचं होतं. मी काय बोलते त्याचा अमोलजी, मी काय बोलते, माझं नाव जोडताय तुम्ही, त्याच्या आधी विचार करा. ते कोणते आले असतील भेटायला, तर वाढदिवसाच्या दिवशी सगळेच जण भेटायला येतात ना. त्याच्यात ते अमित शहा आले काय आणि कोणी आले काय, किंवा पवार साहेबांना भेटायला सगळे पवार साहेबांना अडचण नाही, मग तुम्हाला महायुतीला आणि संजय राऊतांना अडचण यांची गरज नाही. तुम्हाला सर्वांना अडचण निर्माण झाली अजितदादा भेटल्यानंतर. आम्हाला कशाला तुम्हाला वाटतच नाही पक्ष एकत्र आला पाहिजे. महाराष्ट्राला माहित आहे कोणाला वाटतं पक्षाची. आम्ही म्हणतो सुरुवातपासून एक संघ राहायला पाहिजे होता. 1.5 वर्षापूर्वी अजितदादांनी संघटनेची जबाबदारी मागितली होती. तुमच्यासारखे काही लोक असतील त्यांना वाटत नसेल. पक्ष एकत्र आला पाहिजे. हे बघा अमोल मिटकरीजी, पक्ष एकत्र आला पाहिजे ही सगळ्यांची भावना जरी असली तरी भाजप सोबत आम्हाला जाणं शक्य नाहीये, हा अर्थ आहे त्यातला. समजलं का? बर, म्हणजे मग विद्याताई जर समजा नंतर हेच तुम्हाला भाजप सोबत दिसतील, लक्षात घ्या. माझा शब्द लक्षात घ्या. हे महायुती सोबत येतील कारण यांना पर्याय नाही. विना याचं ते राहूच शकत नाहीत. सत्तेमध्ये असल्याशिवाय त्याची कामं होऊ शकत नाहीत, त्यांना माहित आहे. त्यांना त्या रोहित पवारलाही मंत्री करायचं आहे, त्यांना आणखी काय काय करायचं आहे. आता येईल ना, वेट अँड वॉच. तुम्ही थोडे दिवस वाट बघा. बर अमोद मिटकरीजी, एवढं काय उड्या मारायची गरज नाहीये. उड्या नाही मारत आहे मी, विद्याताई. दुसरं काही नाही. आता तुम्हाला तुमच्यातच 2-2 भूमिका आहेत. एकांना वाटतं पक्ष एकत्र आला पाहिजे, एकांना वाटतं एकत्रच येऊ नये. नाही, पण अमोलजी एक प्रश्न त्यांना विचारायचाच आहे मला. विद्याताई, असा पण एक मतप्रवाह समोर आलेला होता की तुमच्या पक्षात आमदारांचे आणि खासदारांचे 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह आहे तो म्हणजे अजितदादांसोबत जाण्याचा, दुसरा मतप्रवाह वेगळा आहे. मग खरं या बातम्यांमध्ये खरंच काही आहे तथ्य? या सगळ्या मीडियाच्या तुमचं काय म्हणायचं त्याला, मीडियाच्या सगळे अंदाज आहेत. त्याचे अंदाज तुम्ही आत्ताच घेऊ नका. अजून वेळ जाऊ द्या जरा, कारण अजून तर मंत्रिमंडळ सुद्धा झालेलं नाहीये. अर्थ खातं सुद्धा अजितदादांना मिळत नाहीये, तिकडे गृह खातं सुद्धा मिळत नाहीये. भाजप सगळे चांगले चांगले खाती आपल्याकडे घेते. यांना आपला आधार पाहिजे. उद्या सकाळी 10 वाजता आदरणीय विद्याताईंनी जावं, नाही तर शपथविधी घरून बघावा. कोणती खाती कोणाकडे येतात ते पण तुम्हाला लक्षात येणार. नंतर मात्र मंत्रालयात तुमचीच कामं करायला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे तुम्हीच दिसता विद्याताई. असं काय करता? हम करे तो कायदा नाही होणार. अहो अमोलजी, मी कधी कटोरा घेऊन भीक मागायला गेलेले नाही. मग तिथे येणारे लोक भीक मागतात का? ऐका, तिथे येणारे लोक भीक मागतात का मंत्रालयात? जरा ऐका. अमोलजी, त्यांना म्हणणं मांडू दे, मग मी तुम्हालाही संधी देतो बोलायची. विद्याताई बोला. ते बोलूच देत नाही ना. नाही, तुम्ही बोला ना, मी दिली ना तुम्हाला संधी. त्यांना मी थांबायची विनंती पण केली, तुम्ही बोला. ते मला काय म्हणताय, तुम्ही मंत्रालयात दिसाल, आम्ही काय भीक मागायला येणार नाही बाबा तुमच्याकडे, काळजी करू नका. विद्या चव्हाणने कधीही कोणाकडनं काही मागितलेलं नाहीये. पाहिजे तर अजितदादांना विचारा. ठीक आहे. आणि आमचे लोक तुमच्याकडे येतील का, आमदार येतील, खासदार आहेत, थोड्या दिवसांनी कळेल ना आपल्याला. एवढी काय आहे. ठीक आहे, आपण वाट बघूया काय घडामोडी राजकीय घडतात. आपण वाट बघूया. अमोलजी आणि विद्याताई दोघांचीही प्रतिक्रिया तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.